नमस्कार, मी सईद बागवान, अध्यक्ष फळे भाजीपाला आडतदार संघटना। येत्या शनिवारी 20 तारखेला बारामती सार्वत्रिक निवडणूक 2025 असल्यामुळे शनिवारी आपले कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट हे पूर्णतः बंद राहील। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी व इतर घटकांनी त्याची व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी, मी तुम्हाला नम्र विनंती करतो। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर ही 5 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता। 5 पासून ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते। ते बघू शकता। त्याचबरोबर मेथी सुद्धा बघू शकता। मेथी ही 5 पासून ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला मेथी पाहायला मिळते। मेथीची आवक बघू शकता या ठिकाणी। मेथी ही 5 पासून ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे मेथी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर पालक सुद्धा बघू शकता। पालक या ठिकाणी 5 पासून ते 8 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पालक या ठिकाणी पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता। 5 पासून ते 8 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर कांदापात बघू शकता। कांदापात ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर मित्रांनो, शापू बघू शकता। शापू या ठिकाणी 12 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हे बघू शकता। अशा क्वालिटीमध्ये शापू ही 12 ते 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला शापू पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, फ्लावर बघू शकता। फ्लावर या ठिकाणी 150 पासून ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता। 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला माल हा 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 150 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर कोबी बघू शकता। कोबी कसा आहे? कोबी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला कोबी या ठिकाणी पाहायला मिळतो। हे बघू शकता। या क्वालिटीमध्ये कोबी हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर लिंबू बघू शकता। लिंबू हे या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला पाहायला मिळते। हे बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर वाटाणा बघू शकता। वाटाणा कसा आहे? 55, 40, 50। या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता हा 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा हा 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। काळा घेवडा बघू शकता। काळा घेवडा कसा आहे? 60 ते 70। काळा घेवडा 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, हे 10 किलोच्या पुढचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ते बघू शकता। काळा घेवडा या ठिकाणी 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे। राजमा कसा आहे? राजमा 40 ते 45 रुपये किलो या क्वालिटीमध्ये राजमा आपल्याला पाहायला मिळतो। हे बघू शकता 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे राजमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मित्रांनो, पावटा बघू शकता। पावटा या ठिकाणी 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे पावटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता। कारलं हे 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये कारलं हे 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे।
त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 400 पासून ते 800 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. 800 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पपई बघू शकता. पपई ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हलका माल हा 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हिरवी मिरची बघू शकता. या ठिकाणी हिरवी मिरची 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर घेवडा बघू शकता. घेवडा हा अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता. घेवडा कसा आहे? 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा पाहायला मिळतोय. हे बघू शकता. घेवड्याचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. घेवडा हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता. शिमला कशी? 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता. 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. चांगला माल हा 45 ते 50 रुपयांपर्यंत किलो, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काकडी कशी? काकडी बघू शकता 100 रुपयांना बॅग. 10 किलोची बॅग ही 100 रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर चांगला माल हा 15 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. भोपळा 100च. भोपळा बॅग सुद्धा 100 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग ही 100 रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पुणेरी गवार बघू शकता. पुणेरी गवार ही 80 पासून ते 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पुणेरी गवार हे 80 पासून ते 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर भेंडी बघू शकता. या क्वालिटीमध्ये अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता भेंडी ही 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. वांग हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे वांग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बदला माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगला माल हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर बदला माल हा 20 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता. या क्वालिटीमध्ये मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीत मिरची 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो आजचे लसणाचे दर बघू शकता. आज लसूण हा 120 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण हा 120 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आलं बघू शकता. आलं या ठिकाणी 40 पासून ते 60 पर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये किन्नू बघू शकता. किन्नू हा संत्रा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हा 1100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. 20 किलोचं कॅरेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघू शकता 1100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे.
मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता. चवळी ही 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये चवळी ही 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बीन्स बघू शकता. बीन्स हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. बीन्स हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये डिंगरी भाजी बघू शकता. डिंगरी भाजी ही कशी 40 ते 50 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये ही डिंगरी भाजी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर दोडका बघू शकता. दोडका हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 40 ते 45 रुपये किलो. तर हलका माल हा 30 रुपये किलो यापासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता. बीट हा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये बीट हा 30 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर हे 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. 800 ते 850 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. टॉप क्वालिटी माल हा बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 800 ते 850 रुपये कॅरेट याप्रमाणे. बटाटा बघू शकता. या क्वालिटीमध्ये बटाटा हा 17 ते 18 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता 17 ते 18 रुपये किलो याप्रमाणे. तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.